काल आलेले फोटो त्याच्यातून सगळ्याच महाराष्ट्राला वाटणारी अस्वस्थता, त्यानंतर आज राजीनामा झाला. राजीनामा झाल्यानंतर त्यांनी आणखीन वेदना झाल्या. पुण्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री म्हणाले की नैतिकतेवर पक्षाने निर्णय घेतला, पण ज्याच्याबद्दल निर्णय होता त्यांनी काहीतरी वेगळं. जे किती असंवेदनशील लोक असू शकतात याचं उदाहरण त्यांच्या स्वतःच्याच ट्विटमध्ये आज दिसून आलं. पण एक दैवी आहे. आणि ज्या क्रूर पद्धतीने संतोष भाऊची हत्या झाली, 84 दिवस झाले सातत्याने या गोष्टी, वेगवेगळ्या गोष्टी बाहेर आल्या. सत्य हळूहळू होईना महाराष्ट्राच्या जनतेसमोर येतंय. आणि एक गोष्ट मी सांगते तुम्हाला, बीडमध्ये ज्या 100 का 110 हत्या ज्याचा उल्लेख अंजलिताई दमानिया, बाप्पा सोनवणे आणि सुरेश धस वारंवार करतायत, संदीप क्षीरसागर करतायत, या सगळ्याची SIT झाली पाहिजे. 100 लोक जे गायब झालेत त्या प्रत्येकाची फाईल उघडली गेली पाहिजे आणि त्या प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, अशी आमची आग्रहाची भूमिका आहे. आमदारकी पण रद्द करणार होईल ना, कारण का ही हत्या आहे, क्रूर हत्या आहे. आणि जो कोणी या हत्येमध्ये सहभागी झाला त्याला आरोपी केलंच पाहिजे आणि त्या ज्यांच्यामुळे झाली त्यांना ही झालीच पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि एक गोष्ट की खंडणी हा गुन्हा हा PMLA ॲक्टमध्ये येतो, ते ED आणि CBI ही आलीच पाहिजे. त्याच्यामुळे ED आणि CBI कडे मी मागणी करणार आहे दिल्लीला गेल्यावर, ची सखोल चर्चा आणि इन्क्वायरी झाली पाहिजे. सरकारकडून असं सुचवलं जात आहे की म्हणजे आरोपी करायची गरज नाही असं सूत्रांकडून समजतंय. सरकार त्या तयारीमध्ये नाही. बघूया ना, जे प्रूफ बाहेर येईल. आता सुरेश धस आणि अंजली दमानिया हे दोघं वारंवार म्हणतात ना CDR काढा, आणि CDR म्हणून जेव्हा मध्ये खंडणीची मागणी झाली त्याच्यात कोण कोण होतं हे CDR बाहेर आले तर कळलंच. त्याच्यामुळे CDR काय दिले जात नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कृष्णा आंधाळे कुठे आहे, कृष्णा आंधाळेंचा CDR का दिला जात नाहीये. अनेक अशा धनंजय मुंडेंच्या आणि वाल्मिक कराडांच्या आहेत, त्यांची सगळी इस्टेट एकत्र आहे, जी तुमच्या चॅनलवर आम्ही पाहिले. तर ते पार्टनर्स आहेत, त्या दोघांमध्ये संभाषण होतानाही झालेलं आहे हे वारंवार सुरेश धस म्हणतायत. याचा अर्थ सुरेश धसांकडे प्रूफ आहे म्हणूनच ते बोलतायत ना. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याने कोणी आश्रय, सपोर्ट, आधार, धीर, प्रेम जे एक क्रूर कृती करताना साथ दिली त्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षा ही झालीच पाहिजे, ही सिलेक्टिव्ह होऊ देणार नाही आम्ही. कितीही लढू पण संतोष भाऊच्या कुटुंबाला न्याय आम्ही देण्यासाठी कष्टांची परिकाष्ठा करू, पण त्या कुटुंबाला न्याय. मंत्री आहेत त्यामुळं त्यांचं मोबाईल ट्रेस करता येत नाही, कॉल डिटेल्स काढता येत नाही असं आयोग म्हणजे तपास अधिकाऱ्यांचे मंत्री त्यांचं नाही करता येत असं कोण म्हणतं. हे हास्यास्पद स्टेटमेंट आहे ज्यांनी तुम्हाला सांगितलं. आणि ऑफ रेकॉर्ड काय, कुणाचा मोबाईल रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही विसरला का. ते मोठी यंत्रणेबद्दल केवढी काय पिगॅसिस वगैरे या आपण ऐकलेलं ना. आणि प्रत्येक या एजन्सी जी कंपनी आहे त्यांच्याकडे CDR असतोच ना, तो अनेक महिन्यांचा असतो. आणि मंत्र्याचा फोन रेकॉर्ड होत नाही हे ऐकणं तर हास्यास्पद आहे. याचे किती एव्हिडन्सेस मी देऊ तुम्हाला. आमच्या काळात नाही, या सरकारच्या काळात ही किती झाली आहे. आमच्या सगळ्या सरकारची प्रत्येक काय प्रॉब्लेम
फोनला तुम्ही तर देईनच फोन घ्या आणि हे प्रकारच्या वाहनावरती जाणार नाही. हे बघा सगळ्या आणि लोकांनी म्हणून हे इथपर्यंत आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना जर असं वाटत असेल की आम्ही उशीर केला तर आम्ही विसरून जाणार नाही. क्रूर हत्या झालेली आहे त्या जो कोणी बीडला जाऊन त्या कुटुंबाला भेटलेला आहे, ज्यांनी थोडंफार त्याच्याबद्दल आहे, तो हा विषय शकत. माझा विश्वास आहे जस्टिस इज डिलेड, देर आहे दुरुस्त आहे म्हणायचं करणार या सरकारच्या. पक्षप्रमुख म्हणून अजित पवार पण यात कमी पडले तसं वाटत नाही. एक तर अजित पवारांचं आजचं स्टेटमेंट उशिरा का होईना ते उपमुख्यमंत्र्यांचं आणि पालक स्टेटमेंट आज आलं. स्टेटमेंट केलं म्हणजे ते गलिच्छ स्टेटमेंट होतं. मला विचार काच बसला, काय गरज होती? हा अपमान करायचा होता ना महाराष्ट्राचा. हा महाराष्ट्राच्या जनतेचा, देशमुख कुटुंबाचा, स्वतःच्या नेतृत्वाचाही अपमान केलाय. एकीकडे जेव्हा भुजबळ साहेब आणि पालकमंत्री पुण्याचे आणि डीसीएम एक म्हणतायत, तुम्ही त्याच पक्षात आहात ना, तुम्ही त्या नेता म्हणता ना, डीसीएम तुमचे नेता आहेत ना, भुजबळ नेता आहेत ना, तर तुमच्या दोन्ही नेत्यांचा काहीतरी वेगळंच तुम्ही मांडणार मत. म्हणजे त्यांनी त्यांच्या नेत्यांचा पण मान सन्मान ठेवला. आपला तर सोडा हो, माणुसकी तर नाही विषय आणि त्यांचा